विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण ओड ऑन सॉलिट्यूड या कवितेबद्दल माहिती घेत होतो. त्याच्यातला ओड ऑन सॉलिट्यूड ही कविता मी आपल्याला वाचून दाखवली आणि त्याचबरोबर अलेक्झांडर पोप हा जो कवी आहे, या कवीबद्दल असलेली जी त्याच्याबद्दल त्याने जे काही काम केलेलं आहे, त्याच्या असलेल्या इतर साहित्यकृती ज्या आहेत त्याच्याबद्दल असलेली जी माहिती आहे त्याला आपण लिटररी इंट्रोडक्शन असं म्हणतो. तर त्याचा साहित्यिक परिचय मी आपल्याला करून दिलेला आहे. आजच्या भागामध्ये या कवितेची नेमकी थीम काय आहे, कोणत्या थीमवर आधारित असलेली ही कविता आहे, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर ओड ऑन सॉलिट्यूड ही जी कविता आहे, ही कविता साधारणपणे जी थीम आहे ती थीम अशी आहे. दिस इज अ पोएम वेअर द स्पीकर वॉन्ट्स टू लीड अ क्वाइट अँड सेक्युलेटेड लाईफ विथ मिनिमम रिस्पॉन्सिबिलिटीज अँड मिनिमम ॲसेट्स. ही एक कविता अशी आहे ओड ऑन सॉलिट्यूड. या कवितेच्या माध्यमातून कवीने असं आपल्याला सांगितलेलं आहे की त्याला जे या कवितेचा जो स्पीकर आहे, जो मुख्य पात्र आहे या कवितेमधलं, जो नायक आहे या कवितेचा, त्याला त्याचं जे आयुष्य आहे ते आयुष्य शांतपणे जगायचं आहे आणि एकाकीपणे त्याचं आयुष्य जगायचं आहे. ते कसं, तर कमीत कमी जबाबदारी आणि कमीत कमी असलेल्या त्याचे ॲसेट्स आहे, कमीत कमी त्याची मालमत्ता असं आपण त्याला म्हणूया. कमीत कमी मालमत्ता, कमीत कमी जबाबदारी या पद्धतीने आणि एकाकीपणे त्याला त्याचं आपलं आयुष्य जगायचं आहे. ही विल प्रेफर टू हॅव जस्ट अ फ्यू एकर्स ऑफ लँड इनहेरिटेड फ्रॉम हिज अँकेस्टर्स अँड बी एबल टू लुक आफ्टर दॅट वेल. याचं असं म्हणणं आहे की त्याला पूर्वजांकडनं जे काही त्याला जमीन मिळालेली आहे, शेत मिळालेलं आहे, ती शेतीचं देखभाल ह्याने करावी. त्या शेतामधनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर ह्याचं सगळं जो जीवन आहे, ह्याचं सगळं जे आयुष्य आहे ते आयुष्य त्याच्यावर चालावं, या पद्धतीने त्याला आपलं आयुष्य आपल्याला घालवण्याची त्याची इच्छा आहे. ही वुड नॉट लाईक टू गो एनिवेअर आउट ऑफ हिज नेटिव्ह रिजन. त्याचं जे जन्म ठिकाण आहे त्या जन्म ठिकाणाहून इतर दुसरीकडे कुठंही त्याला जायची इच्छा नाही. ही वुड लाईक टू ब्रीथ द एअर ऑफ हिज अँकेस्ट्रल प्लेस अँड बी कम्फर्टेबल अँड सेल्फ सफिशियंट इनफ. ज्या ठिकाणी त्याचे वंशज राहत होते त्याच ठिकाणी, त्याच गावामध्ये, तिथलीच हवा, त्याच जमिनीचा श्वास त्याला घ्यायचा आहे, त्याच ठिकाणी त्याला त्याचं संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. इतर त्याला कुठेही दुसरीकडे जायचं नाही. सेल्फ सफिशियंट इनफ, स्वतःपुरतं सगळ्या व्यवस्था त्याला त्याच ठिकाणी निर्माण करायच्या आहेत आणि कम्फर्टेबल, आरामदायी असं आयुष्य त्याला त्या ठिकाणी घालवायचं आहे. हिज हर्ट्स शुड बी एबल टू प्रोव्हाइड हिम विथ इनफ मिल्क. त्याचं जे प्राणी आहेत त्याच्याकडे असलेले जे शेळ्या आहेत, मेंढ्या आहेत, गायी आहेत, म्हशी आहेत, हे सगळे जे हर्ट्स आहेत त्याचे असलेले जे प्राणी आहेत, या प्राण्यांकडनं त्याला ॲम्पल अमाऊंट ऑफ मिल्क मिळालं पाहिजे. पुरेसं जे दूध आहे ते दूध त्याला मिळालं पाहिजे, त्याचं उत्पन्न त्याला मिळालं पाहिजे. हिज फील्ड्स शुड गिव्ह हिम सफिशियंट ब्रेड. त्याचं जे शेत आहे त्या शेतामधनं त्याला पुरेल इतकं अन्नधान्य उत्पादन झालं पाहिजे. हिज शिप विल गिव्ह हिम इनफ वूल फॉर क्लॉथिंग अँड हिज ट्रीज शुड प्रोव्हाइड शेड अँड वूड फॉर फायर इन विंटर. त्याच्याकडे असलेले जे शिप्स आहेत, त्याच्याकडे असलेल्या ज्या मेंढ्या आहेत, त्या मेंढ्यांपासून त्याला लोकर मिळाली पाहिजे. त्या लोकरचा उपयोग करून तो स्वतःसाठी कपडे निर्माण करू शकेल आणि त्याच्या शेतामध्ये असलेले जे झाडं आहेत, त्याच्या फार्ममध्ये असलेले जे झाडं आहेत, त्या झाडांपासून त्याला लाकूड मिळालं पाहिजे आणि त्या लाकडाचा उपयोग तो इंधन म्हणून करेल. कारण इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थंडी असते, बर्फ पडतो आणि त्या बर्फ पडत असताना मग त्या कालावधीमध्ये लाकडाचा उपयोग करून स्वतःला गरम ठेवणे, उबदार ठेवणे, याच्यासाठी त्याला त्याची मदत होऊ शकेल. ऑल दॅट इज रिक्वायर्ड इज गुड हेल्थ अँड पीस ऑफ माइंड अँड क्वाइटनेस. बघा, सर्वात महत्त्वाचं काय आहे? ऑल दॅट इज रिक्वायर्ड इज गुड हेल्थ. चांगलं शरीर, स्वास्थ्य असायला हवं आहे. पीस ऑफ माइंड, नुसतं शरीर
चांगलं स्वास्थ्य असून चालत नाही, तर त्याच्यासोबत मनाची शांततासुद्धा आवश्यक आहे. अँड क्वाइटनेस, आणि त्याचबरोबर क्वाइटनेससुद्धा आवश्यक आहे. ही वूड स्पेंड हिज डेज इन स्टडी अँड लेझियर. तो त्याचा जो दिवस आहे तो दिवस कसे घालवेल, तर अभ्यास करत घालवेल आणि अशा पद्धतीने आरामदायक पद्धतीने तो त्याचे दिवस घालवेल. अँड लिव्ह अ लाईफ ऑफ इनोसन्स अँड थॉट. आणि अशा पद्धतीचं एकाकी जीवन, निरागसतेचं जीवन आणि विचार करण्यात, चिंतन करण्यात, मनन करण्यात त्याने आपलं आयुष्य घालवावं अशी त्याची इच्छा आहे. The final note is that the speaker would like to live an oblivious life with no necessity to be mourned or missed once he passes away. अशा पद्धतीचं एकाकी जीवन त्याला जगायचं आहे की ज्यावेळेस तो ह्या जगाचा निरोप घेईल, म्हणजे ज्यावेळेस तो मरेल त्यावेळेस त्याच्या पश्चात त्याची आठवण काढणारं कोणी असू नये असं त्याला वाटतं आहे. तर अशा पद्धतीचं एकाकी जीवन, सेक्युलर्ड लाईफ ही वॉन्ट टू लिव्ह. सो धिस इज द पोएम अँड धिस इज द थीम ऑफ द पोएम, द ओड ऑन सॉलिट्यूड. तर अशा पद्धतीने अलेक्झांडर पोप याने एकाकी जीवन कशा पद्धतीने आपल्याला जगायचं आहे त्याचं वर्णन या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. बघा मित्रांनो, आपलं सगळं आयुष्य आपण त्या गोष्टींना सुख म्हणून मागे लागतो. त्या गोष्टी म्हणजे आपल्याला गाडी हवी असते, आपल्याला बंगला हवा असतो आणि मग त्याच्यासाठी आपण नोकरी करतो. मग नोकरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण घर सोडतो, आपलं दार सोडतो, दुसऱ्या गावामध्ये जातो, स्थलांतरित होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेवटी ज्यावेळेस आपण मागे वळून पाहतो त्यावेळेस असं वाटतं आपल्याला की हे सगळं करण्यामध्ये आपण असलेली जी मुख्य आपली मालमत्ता होती, जी आपली संपदा होती, जे आपले आप्तेष्ट होते, जे आपले नातेवाईक होते, त्या सर्वांपासून आपण खूप दूर आलेलो आहोत. आणि मग शेवटी आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो. म्हणून कवी या ठिकाणी असं म्हणतो की मलासुद्धा असं आयुष्य जगायचं आहे की जे कमी जबाबदारीचं असेल आणि कमी मालमत्ता असेल. म्हणजे ज्याच्याकडे जितकी जास्त मालमत्ता असेल त्याच्याकडे त्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी असलेली जबाबदारीसुद्धा आहे. कारण नुसती मालमत्ता जपून चालत नाही, तर ती टिकवण्यासाठी तशा पद्धतीची शक्ती, तशी ताकदसुद्धा त्या व्यक्तीकडे असावी लागते. अन्यथा मग ती मालमत्ता त्याचं संरक्षण तो करू शकत नाही, हे तर उघडच आहे. मग अशा पद्धतीने जर शेवटी जाऊन पश्चाताप होणार असेल तर त्यासाठी म्हणून मग सुखी आयुष्य नेमकं काय आहे याचा विचार आपण या सर्वांनी केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मग आपणसुद्धा आपल्या जीवनाचा क्रम ठरवला पाहिजे आणि जीवनाच्या असलेल्या प्रायोरिटीज आहेत त्या प्रायोरिटीजसुद्धा आपण ठरवल्या पाहिजे. मग खरंच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का? तर जे तरुण असतात, आपल्या सगळ्यांच्या वयामधले असतात, तर त्यावेळेस मात्र तो त्या गोष्टींचा विचार करत नाही. मग शेवटी पुन्हा जाऊन त्याला पश्चातापाची वेळ त्याच्यावर येते. म्हणून अलेक्झांडर पोप याने ओड ऑन सॉलिट्यूड या कवितेच्या माध्यमातून आपल्याला समोर असलेले जे धोके आहेत त्या धोक्यांबद्दल असलेली जाणीव निर्माण करून दिलेली आहे. म्हणून आपण आपल्या आप्तेष्टांबरोबर राहिलं पाहिजे, आपल्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, त्यांच्यासोबत आपण वेळ घालवला पाहिजे आणि तिथेच आपलं खरं सुख आहे असं या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. तर अशी ही कविता आहे ओड ऑन सॉलिट्यूड.